2024च्या विधानसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरुवात झालेली आहे, परंतु अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते सध्या नाराज झालेले आहेत, कारण की पक्षाकडे त्यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला होता, परंतु पक्षाकडनं त्यांना उमेदवारी अद्याप देखील देण्यात आलेली नाही। आपल्यासोबत तसेच एक इच्छुक उमेदवार माजी आमदार श्रीगोंद्यातून राहिलेले राहुल जगताप आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक होतात। सर, तुम्ही तर काय नक्की नेमकं कारण झाली की तुम्हाला तुमचं तिकीट जे आहे ते डावललं गेलं? तुम्ही पक्षाकडे अर्ज देखील केलेला होता श्रीगोंद्यामधनं विधानसभेची तिकीट देण्याकरता। असं आहे की 2014 सालापासून त्याच तागायत मी आदरणीय साहेबांच्या बरोबर या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न करतोय। आत्ताच्याही ज्यावेळेस निवडणुकीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट झाली त्याही वेळेस आदरणीय साहेबांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचा प्रयत्न करतोय। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आत्ताची लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गट राष्ट्रवादी या पक्षाकडून मी इच्छुक होतो, काँग्रेस पक्षाकडून घनश्याम शेलार इच्छुक होते, शिवसेने ठाकरे गटाकडून साजन पाचपुते इच्छुक होते। आम्हाला तिघांनाही उमेदवारी न देता आज ठाकरे गटाच्या वतीनं अजितदादा गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्यांनी सगळे पक्ष फिरून आले, म्हणजे भाजपमध्ये गेले, काँग्रेसमध्ये गेले, राष्ट्रवादीत गेले, आणि आता शिवसेनाच राहिली होती त्याही पक्षात ते आता आले, मग आम्हाला सगळ्यांना डावलून त्यांना आज ह्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। आत्ताच्या लोकसभेला आम्ही जवळजवळ 33,000 मताचं लीड या ठिकाणी लंके साहेबांना देण्याचं काम केलं। मग आमचं मेरिट होतं। आज सगळ्या तालुक्यातल्या ज्या संस्था आहेत त्याही आमच्या ह्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत। मग ह्या सगळ्या मेरिटमध्ये त्यांचं असं कोणतं मेरिट होतं की आम्हाला डावलून त्यांना उमेदवारी दिली गेली? मग ह्याच्या मागे काहीतरी गौड मांगाले असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। खरं तर अनुराधा नागवडे ज्या तुम्ही नाव घेताय, जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या, त्या आता ठाकरे गटात त्यांनी दुपारी पक्षप्रवेश केला आणि त्यांना थेट AB फॉर्म पण देण्यात आलेले आहेत। एवढी तत्परता देण्यामागे कोणता नेता त्यांच्या पाठी आहे? नाही, असं आहे की संजय राऊत साहेब जे आहेत हे एकदम मोठे नेते आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप आदर होता। आज ज्यावेळेस मी ही सगळी घटनाक्रम बघितलं, मी हा घटनाक्रम बघितल्याच्या नंतर मी शॉक झालो की गेले 3-4 दिवस झाले संजय राऊत साहेब श्रीगोंद्याच्या जागेसाठी इतका आग्रह का धरतात। नगर शहरातली जी शिवसेनेची जागा होती, जिथं 25-30 वर्ष त्यांचे आमदार त्या ठिकाणी राठोड साहेब निवडून येत होते, गेले 10 वर्ष त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार तिथं निवडणूक लढत होता, आजही तिथं जिल्हा प्रमुख गाडे सर हे इच्छुक होते, माजी महापौर त्या ठिकाणी इच्छुक होते, वेगवेगळे नगरसेवक इच्छुक, एवढे सगळे त्यांचं तिथं शिवसेनेचा मोठा बलाबल असताना सुद्धा ती जागा भेटत असताना सुद्धा राऊत साहेबांनी घेतली नाही। आणि ज्या श्रीगोंद्यामध्ये कधीही निवडणूक लढली नाही, 2014 साली ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढली त्यावेळेस त्यांना 20-21 हजार मतं पडली। अशा परिस्थितीत शिवसेनेचं तिथं काहीही नसताना त्यांनी इतका आरडून वरडून खाटाटोप करून ही जागा घेतली। मग ही जागा घेत असताना त्याच्या मागे काहीतरी म्हणजे ही जागा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की विरोधी पार्टीत असणाऱ्या उमेदवाराला पक्षामध्ये घ्यायच्या आधीच त्यांची उमेदवारी डिक्लेअर करायची, त्यांना पक्ष प्रवेश करायचा आणि लगेच AB फॉर्म द्यायचा। म्हणजे ही जागा सरळ माझं असं म्हणणं आहे की साजन पाचपुतेंच्या मध्यस्थीने ही जागा राऊत साहेबांनी विकून टाकली। परंतु तुम्ही म्हणतायत की विकली म्हणून, शिवसेना शिंदे गटातर्फे देखील ठाकरे गटावरती आरोप करण्यात आलेला होता की पैसे देऊन कुठेतरी जागा वाटप जे आहे ते आता ठाकरेंकडे होताना पाहायला मिळतात। आता तुम्ही देखील म्हणतायत की जागा विकली म्हणून, आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातले तुमच्याकडे काही पुरावे आहेत का आणि खरंच या गोष्टीमध्ये तथ्य आहे? नाही, असं आहे की शिरसाट साहेब जे आहेत शिंदे गटाचे ते नेहमी बोलत असायचे की आम्ही बाजूला का पडलो, राऊत साहेबांच्या ह्या सगळ्या वागणुकीमुळे आम्ही बाजूला पडलो, इथं पैशाचे व्यवहार व्हायचे, हे मी फक्त ऐकत होतो। पण गेल्या 2-3 दिवसापासून त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला ह्या ठिकाणी आला। ज्या मतदारसंघाचा आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही, अशा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी गेले 3-4 दिवस इतका खटाटोप झाला। हा सगळा होत असताना म्हणजे कालपासून सोशल मीडियावर आमच्याकडे सगळीकडं ह्या ठिकाणी ते पसरतं आहे की 15 खोके एकदम ओके, श्रीगोंदा उमेदवारी निश्चित। म्हणजे हे कुठंतरी ज्यावेळेस हे सगळे येत आहे, हे काहीतरी गोष्ट त्याच्या मागे असल्याशिवाय हे असं सहज येऊ शकत नाही ना। परंतु आता तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही सातत्याने तुम्ही शरद पवारांची भेट घेत होता, आज पण तुम्ही सिल्वर ओकवरती जवळपास 2-3 तास होता। आता यापुढची तुमची भूमिका काय आणि तुम्ही तुमची भूमिका जी आहे ती शरद पवारांना सांगितलेली आहे? मी खरं तर
3-4 दिवस झाले आदरणीय साहेबांच्या पूर्ण संपर्कात आहे. आजही सकाळी 8:30 वाजल्यापासून 12:30पर्यंत साहेबांनी मला पूर्ण वेळ दिला. मग त्यात आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, खासदार निलेश लंके साहेब असतील, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष फाळकेताते असतील. मी प्रत्यक्षात पाहिलं की इतके प्रयत्न केले त्यांनी शर्तीचे की अजूनही वेगवेगळ्या जागांची ऑफर त्या ठिकाणी शिवसेनेला देण्यात आली की ह्या जागा तुम्ही घ्या, त्याच्या बदल्यात आम्हाला श्रीगोंदा द्या. आणि इतका सगळा प्रयत्न होत असताना हे सगळं तरीसुद्धा राऊतसाहेब ऐकत नव्हते. मग कुठंतरी मी त्यांच्याशी फारसं काही बाकी चर्चा नाही केली. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता एवढे प्रयत्न होऊन सुद्धा जागा सुटत नाही आहे, मी निष्ठावंत आदरणीय साहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे आणि मग कुठेतरी साहेबांना बी ह्या वयात इतका जास्तीचा काय आपल्यामुळे त्रास व्हावा अशी माझी अपेक्षा नव्हती. म्हणून माझ्या लक्षात आलं की आता हे राऊत साहेब काय ऐकत नाही. तुम्ही अपक्ष लढण्यावरती ठाम आहात की कोणत्या दुसऱ्या पक्षात आता जाऊन तुम्ही बंडखोरी वगैरे करणार आहात आणि श्रीगोंदा तुम्ही लढवणार का? नाही, मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो, मी काय दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार नाही. मी निघताना मी आदरणीय साहेबांच्या पाया पडलोय, जयंत पाटील साहेबांच्या पाया पडलोय, सुप्रियाताईंच्याही पाया पडलोय. मी माझ्या नेत्यांचं दर्शन घेऊन निघालोय. मी काय त्यांना सांगितलं नाही, पण मी माझ्या सर्वसामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणुका करतो, समाजकारण करतो, त्यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन मी ही निवडणूक करणार आहे. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ही निवडणूक सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादानं ताकदीने करत असताना श्रीगोंद्यामध्ये परत एकदा चांगली पॅटर्न तुम्हाला दिसून येईल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राहुल जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं श्रीगोंदा विधानसभेमधून इच्छुक होते, परंतु सातत्याने कुठेतरी ठाकरे गटाकडनं श्रीगोंदा विधानसभेवरती दावा करण्यात आला आणि काल आलेल्या महिलेला ती जागा जी आहे ती विकण्यात आली असा थेट आरोप जो आहे तो इच्छुक उमेदवार राहुल जगताप जे 2014ला या श्रीगोंदा विधानसभेमधनं आमदारसुद्धा राहिलेले आहेत आणि आता तुतारी गटाकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं ते आग्रही मागणी करत होते की ती विधानसभाची जागा जी आहे ती मोबियाकडनं आम्हाला देण्यात यावी, परंतु संजय राऊत यांच्या मध्यस्थीमुळे ती जागा जी आहे ती थेट परस्पर विकली गेलेली आहे असा थेट आरोप जो आहे तो माजी आमदार आणि आत्ता 2024च्या विधानसभेकरता इच्छुक असलेले श्रीगोंद्यातले इच्छुक उमेदवार राहुल जगताप यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. तरी देखील जनतेसाठी, श्रीगोंद्याच्या जनतेसाठी ती जागा जी आहे ती अपक्ष म्हणून मी लढवणार आहे, दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि चांगली पॅटर्न जे आहे ते श्रीगोंद्यामध्ये आम्ही राबवणार असं थेट मत जे आहे ते राहुल जगताप यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.